काय करतेस? काही नाही, मी इथे ते काय लपवतेस? चावी का घेतलीस? चावी ना, चावी मी बयाजींना परत न्यायला. हो. का? काय करायचंय? कारण मला वाटतंय की आपण चावी देऊन टाकावी. तुला काय वाटतं? मी खूप आनंदाने ही चावी माझ्याकडे ठेवली. नाही, तसं नाही म्हणायचंय मला, पण तुम्ही बाहेर सगळ्यांना सांगून आलात की मी चावी देणार नाही आणि माझं मत वेगळं. अच्छा, तुझं मत वेगळं आहे. काय वाटतं ग तुला? मला वाटतंय की आतापर्यंत जसं चालत आलंय तसंच सुरू राहावं आणि आपल्याला लागतील तेव्हा आपण पैसे मागून घेऊच शकतो ना कधीही. अर्चना, असे किती वेळा पैसे मागायला जाणार आपण? अहो काय बोलताय, आपलंच घर आहे ना हे. हे बघ अर्चू, मला नाही वाटत की मी चुकीचं वागतोय किंवा चुकीचं बोलतोय. मी कुठे खर्च करतोय ते सगळं बापूंना सांगायला लागतं आणि तेच सगळं तात्या आणि बयाजींना सांगा आणि त्यांना जर योग्य वाटलं तर ते पैसे मिळणार. असं कधीपर्यंत चालत राहणार? अहो आतापर्यंत हे असंच सुरू आहे ना, मग यापुढे करायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? ती बघ, ती मीराची बॅग, तिची कपडे, तिची खेळणी आणि माझी पुस्तकं. तुला माहिती, मी अजून माझ्या नवीन रिसर्च साठी पुस्तकं घेतलेली नाही. का माहिती तुला? कारण की मी पगारासाठी थांबलोय. कोण करणार हा सगळा खर्च? तुला काय वाटतं? तुझ्या बेकरीच्या इन्कम मध्ये आणि माझ्या पगारामध्ये आपला सगळा खर्च बघतो. पण आपण मॅनेज तर कर. थांब, एक मिनिट. काय करताय? हे बघ, हे सगळे बिल, हा सगळा हिशोब, हे सगळं जपून ठेवलंय मी. ते चेक कर, तुला कळेल किती खर्च आहे आपला. पण आपणच आपले व्यवहार सांभाळले तर काय हरकत आहे? आणि तुम्ही म्हणताय ना तसं मला पण लाज वाटते सारखे सारखे पैसे मागायला. पण ही आपल्या तिजोरीची चावी आहे. ही आपल्याकडे ठेवून घेण्याआधी एकदा, फक्त एकदा तुम्ही सासूबाई आणि बापूंना. हे बघ, मला त्याची गरज वाटत नाही, कळलं? असं कसं अर्चू, ती चावी दे माझ्याकडे. देतेस ना चावी? अगं अर्चना, सुहासला नाश्ता दे ना, त्याला उशीर होत असेल जायला. हो, लगेच देते. नाही मोठे भाई, मी घेतो माझा नाश्ता. नाश्ता कसा झालाय? सुनबाई, छान झालाय नाश्ता. जाऊबाईंनी केलाय आज सगळा नाश्ता. खरंच खूप छान झालाय हो उपमा. नाही म्हणजे बाळाभाऊजी मगाशी नाश्ता करून गेले ना, तेही हेच म्हणत होते. सुहास भाऊजी, तुम्हाला आवडला का? नाही म्हणजे उपमा आवडतो ना तुम्हाला. कसा झालाय? बरं आहे. अरे सिद्धू दादा, हा बघ, मला एक मेल आलाय. ही स्कीम चांगली वाटते, यात गुंतवू का? वास, या अशा स्कीम फसवे असतात, नको गुंतवूस पैसे. अरे पण दादा, मेल आलाय मला आणि बँक पण चांगली वाटते. असेल ना, या अशा काही चांगल्या स्कीम दिसल्या की आपण लगेच पैसे गुंतवतो आणि फसून जातो. का माहितीये? कारण आपण टर्म्स अँड कंडिशन वाचत नाही. या अशा काही स्कीम दिसल्या ना की सगळ्यात आधी टर्म्स अँड कंडिशन वाचायची. बरोबर बोलतोयस दादा तू. आता तू सांगतोयस ना म्हणून नाही गुंतवत. हा सुहास, अरे तू सगळं नीट स्वतः बघ आणि विचार करून निर्णय घे. अरे स्वतःचे मार्ग स्वतःच काढायचे असतात.
अरे प्रोफेसर ना तू, मग तू प्रश्न विचारायचे असतात का? अरे तुला लोकांनी प्रश्न विचारायला आले पाहिजेत. आणि हो बर का सुहास, अशी सगळी कामं मोठ्या भावाला विचारून करायची सवय लागली ना की मग सगळं कठीण होऊन बसतं बरं का बाबा. जाऊबाई, अहो खलबत्त्यावर राग काढून काय होणार आहे? मग काय करू मी? जाऊबाई अहो तुम्हाला तर माहिती आहे ना सगळं. मला ना कळतच नाहीये मी काय करू. हे का असं करताय? बापू आणि सासूबाईंच्या शब्दाबाहेर हे कधीच गेले नाही तो. मग आता का? त्यांचा जर निर्णय बरोबर असता ना तर मी साथ दिलीच असती हो त्यांना. पण त्यांचा चावी स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय मलाच पटत नाही. जाऊबाई, सुहास भाऊजींना विचार करायला जर वेळ हवा असेल तर आपण त्यांना तो द्यायला हवा. ते नाही देणार चावी. ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. आणि मला काय वाटतंय ना ह्याचं त्यांना काहीच नाहीये. आणि मी कितीही जरी म्हणाले की आपण चावी परत देऊया तरी ते चावी स्वतःकडेच ठेवणार. म्हणून तर भांडले काल माझ्याशी. जाऊबाई, नात्यात भांडणं मतभेद ही होतातच, पण त्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ देऊ नका, ते बिघडू देऊ नका. अर्चना, अगं चावीबद्दलचा निर्णय तुम्ही दोघांनी मिळून घ्यायला हवा. असं भांडण करून काय होणार आहे? दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं. अगं सुहास ऐकत नसेल तर तू नमतं घे, समजून घे आणि तुझी बाजू त्याला समजावून सांग. बरोबर बोलतात मोठ्या बाई. आणि जाऊबाई, सुहास भाऊजींनी हा चावी स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय तो सुद्धा तुमचा आणि मीराचा विचार करूनच घेतला असेल ना. सुहास भाऊजींना त्यांचा निर्णय योग्य वाटत असेल तर तुम्ही साथ द्या त्यांना. सिद्धू भाऊजींना सुद्धा त्यांचा अमेरिकेला जाण्याचा, तिथे जाऊन काम करण्याचा निर्णय योग्य वाटतोय. म्हणून तुम्ही जाताय का त्यांच्यासोबत अमेरिकेला? नाही ना. तुम्ही सुद्धा करताय ना घराचा विचार. तुम्हाला पण नाही पटला ना त्यांचा निर्णय. तसंच मला सुद्धा आता यांचा निर्णय नाही पटत आहे. मग कशी साथ देऊ मी यांना? माझं सुद्धा काही मत आहे, माझं सुद्धा काही म्हणणं आहे. तसं मी यांना समजून घेते ना तसं यांनी सुद्धा मला एकदा समजून घेतलं पाहिजे. बरोबर बोललीस अर्चना. कायम बायकांनीच का समजून घ्यायचं? तरी एक बरे, तुझा नवरा स्वतःचं मत तरी मांडतोय. आमच्याकडे तर स्वतःचं मत देखील नाहीये. अरे सिद्धार्थ, हळू. तो खड्डा नाही बघितला का तू? पडू ना आपण. असं कसं पडू सर? अहो रोजचा रस्ता आहे माझा, मला बरोबर अंदाज आहे. बरं सर, हा, असं काय काम काढले तुम्ही नाना काकाकडे? हे बघ, तिथे गेल्यावरच कळेल तुला. ओके, पण मला एक सांग सिद्धार्थ, ते नाना असतील ना तिथे नक्की? हो सर, मी नानी काकीला विचारलं, ती मला म्हणाली नाना काका मळ्यातच आहे. अरे म्हणून तर मी तुला परत विचारतोय. त्या नानीचा काही भरोसा नाहीये. विसर भोळी येते. नाना गेले असतील इकडे आणि ती विसरली असेल. हो सर, मला एक सांगा, नाना काका जाऊन जाणार कुठे? मळ्यातच जाणार ना. पण सर, तुम्ही जर मला आधी सांगितलं असतं की तुमचं नाना काकाकडे काम आहे तर मी त्याला तुमच्याकडे घेऊन आलो असतो. तुम्हाला तिकडे यायची काय गरज आहे? गरज आहे सिद्धार्थ. आणि जे काही बोलायचं आहे ना ते प्रत्यक्ष तिथे जाऊनच बोललं पाहिजे. कळलं का? असं काय बोलायचं आहे? महत्वाचं आहे, कळेल ना तुला तिथे. हे घ्या पाणी. मी हाक मारणारच होतो पाणी आणण्यासाठी. इस्त्रीचा पहिला हात झालाय. आता हे पाणी मारलं की दुसरा हात मारला की लगेच कडक इस्त्री होणार. मग दिवसभरात एक चून पडणार नाही बघ. कपड्याला एकही चून पडलेली आवडत नाही ना तुम्हाला? हो मग. अगं नियमित कपड्यांना इस्त्री केली ना कपडे भरपूर दिवस टिकतात. इतकं मन लावून कपड्यावर पडलेल्या चुन्या घालवताय, तसंच नात्याला पडलेल्या चुन्याही घालवा ना. नानाबद्दल बोलतेस ना? अगं मी आणि तात्यानं कधीही तुम्ही हे करा ते करा असं कधीच केलं नाही. पण त्याला असं का वाटतंय कुणास ठाऊक. सिद्धू बोलून गेला आणि त्यानं मनावर घेतलं. अगं नानाला प्रत्येक वेळी कुठल्याही फळांची कलमं लावायची वाटली ना
की आधी तो आम्हाला विचारतो आणि चांगलं असेल ना तर आम्ही त्याला सपोर्ट करतो. कधी कधी कुठेतरी काहीतरी नवीन पाहतो आणि काहीतरीच कल्पना घेऊन येतो. आता चारी बाजूने विचार केला तर ते शक्य नाहीये. आम्ही काळजीनच सांगतो ना, पण तो आता रुसून बसलाय. अहो पण तुम्ही मोठे आहात ना, समजून घ्या ना. वाटलं असेल त्यांना एखाद्या वेळेस की मोठ्या भावाला न विचारता काही करावं, तर करू दे ना त्यांना. अगं पण उद्या नुकसान झालं तर? नुकसान होईलच असं का वाटतंय तुम्हाला? हे बघा, नाना भाऊजीनं एकदा प्रयत्न करू द्यात ना. आणि चुकला लहान भाऊ तर तुम्ही आहातच ना कान पिळायला. त्यांना नवीन प्रयोग करून पाहायचा आहे ना, तर एकदा करू देत ना त्यांना. बरोबर बोलतेस. अगं मी तर तात्यांनी कसलेल्या जमिनीवरच शेती केली, पण नानांनी स्वकष्टाने जमिनीवर फळबाग उभी केली बरं का. आता त्याला प्रयोग करायचे असतील तर तो करू शकतो. मी आजच नानाला भेटतो, म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे, त्याची काय इच्छा आहे, हे सगळं समजून घेतो. वा, कमाल फ्रुट्स आहे. हो अहो 17 प्रकारची फळं आहेत आपल्या बागेत आणि अजून 5 वारांची वेगवेगळी फळझाडं आहेत. त्यांची शेती करायचा विचार आहे आपल्या मनात. बघूयात. नाना मला एक सांगा, हे सगळं तुम्ही एकटे सांभाळता? हो सर, मी लहानपणापासून स्वतः बघतोय. नाना काकांनी स्वतःच्या हाताने एक झाड लावलं, खूप कष्टाने फळबाग तयार केले. ते ग्रेट ग्रेट आहे. नाना मला एक सांगा, ही समोरची जमीन सुद्धा तुमचीच आहे ना? हो आपलीच आहे. तो पोर्शन तुम्ही का वापरत नाही? नाना तुमच्याकडे काय नाहीये, सगळं आहे ना. एक्सपिरियन्स आहे, जमीन आहे, बिझनेस प्रॉफिट मध्ये आहे. आणि नाना मला असं वाटतंय की आजपर्यंत तुमच्या ह्या फळबागा डबल व्हायला पाहिजे होत्या. अहो पण त्याला पैसे खूप लागतील ना, आणि झटकन एवढा पैसा कुठून येणार? नाही मला नाही वाटत फार पैसा लागेल. तुम्ही हायब्रिड सीड्स वापरा ना. अहो हायब्रिड पेक्षा ऑर्गॅनिकला क्वालिटी. हे बघ, फळांना टेस्ट असेल ना तर लोक कुठलाही विचार करत नाही. त्यांना प्रश्न सुद्धा पडत नाही की हे फळ ऑर्गॅनिक आहे की हायब्रिड आहे. तुम्ही टेस्ट तर मेंटेन कराल ना. अहो मग करा ना हायब्रिड शेती, त्यातच जास्त फायदा आहे. ना तुम्ही ही अशी ऑर्गॅनिक शेती करत बसाल ना तर बिझनेस मोठा करता करता तुम्ही म्हातारे व्हाल, पण बिझनेस मोठा होणार नाही. बरोबर बोलतोय तुम्ही. ठीक आहे, काय हरकत नाही. हायब्रिड शेती करून बघूया, करूया एखादा प्रयोग. चांगला रिझल्ट मिळाला, उत्पादन चांगलं आलं तर पैसा भरपूर मिळेल. मग त्यातूनच या जागेत नवीन प्रयोग करू शकेल. एक्झॅक्टली तेच म्हणतोय मी. लवकर तो विचार करा, डिसिजन घ्या ना ताबडतोब. हो हो सिद्धू, अरे तुझे सासरे खरंच ग्रेट आहे रे. अरे काय सुचवलं त्यांनी. अरे इतक्या दिवसापासून मी शेती करतोय, पण त्यांनी यातून बिझनेस कसा करायचा हे दाखवून दिलं. थँक्यू बरं का सर. अरे नाना थँक्यू काय त्यामध्ये. बरं बरं, आलोच हा मी. हो या. थँक्यू सो मच सर. तुम्ही खूप कमाल आयडिया दिली नाना काकाला. त्याला कधीपासून ही फळबाग मोठी करायची. कसे ना सिद्धार्थ, ह्या सगळ्यांचा विचार हा केलाच पाहिजे. त्या दिवशी तुला मी काय म्हणालो त्या अॅनिव्हर्सरीच्या वेळेला की तू त्यांना त्यांची स्वप्न दाखवलीस. स्वप्न दाखवून फक्त फायदा नाहीये, ती सत्यात उतरली पाहिजे, ती दिसली पाहिजे त्यांना. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की तू जे काही बोलतोय ना ते योग्यच बोलतोय. बरोबर आहे. असं झालं तर सगळ्यांचा विश्वास बसेल माझ्या. सगळे सपोर्ट करतील मला. तर तू काळजी करू नकोस. तुझी माणसं तुझ्यापासून मी तुटू देणार नाहीये. लक्षात. नानी, अगं नानी. हे कोण हाक मारतोय मला? अगं नाना हाक मारतोय. नवऱ्याचा आवाज पण विसरलीस? नानी, अगं चावी दे पटकन. अय्या, हे चावी मागतायत. ऐकलं तुम्ही? हे चावी मागतायत. अगं नानी जा ना, मग दे ना. हो रत्नाक्का, हे तिजोरीची चावी मागतायत. म्हणजे बयोबाईंना चावी परत करायचा ह्यांचा निर्णय झालाय. काय? खरंच? हो, म्हणून तर चावी मागतायत ना हे. हो मग जा ना आता पटकन. का? आणि कुठे जाऊ मी? नानी काकी, अहो नाना काका बोलावतात ना. हो का? पण कशाला?
नानी काकी नाना काका चावी मागतायत. अरे हो नानी अगं पटकन ये. हो हो आले आले. खरंच किती खुश झाली आहे मी नाना भाऊची चावी परत देणार म्हटल्यावर. आमच्या ह्यांना पण परत चावी द्यावीशी वाटू दे. अर्चू ते पण होईल. आता नानाची बुद्धी ठिकाणावर येते म्हणजे मुख्य म्हणजे बयोबाई खुश होतील. हो ना, मला सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे. आपण जाऊया का पाहायला? ठेव. कुठं आहे? नानी अगं पटकन ये. कुठं आहे तू? काय ग अगं चावी कुठे ठेवली? दे पटकन. लक्षात आहे ना तुझ्या? हो हो नीट लक्षात आहे यावेळेला माझ्या. अगदी जपून ठेवली मी, विसरली नाही अजिबात. ही बघा चावी. अहो ऐका ना, बयोबाईंकडे चावी परत करायला मी पण येऊ तुमच्या सोबत. आपण जोडीने जाऊ मस्त. कशाला थांबतोय त्याच? अहो येते ना. अहो ऐका ना. अहो फायनली जी दुसरी चावी नानी काकी विसरल्यामुळे बयाजींकडे चुकून आली होती ती परत बयाजींकडे जाणार. हो. अरे काय चाललंय आणि कसला गोंधळ आहे हा? सेठ अरे बयाजी आता खूप खुश होणार आहेत. नाना काका चावी परत देत आहेत. हो आणि आता अशाच उरलेल्याही चाव्या पटकन येऊ देत. आलोच आम्ही चावी देऊन. जाऊ बाई चला. काय झालंय? या नानावरचा प्रयोग फसला बहुतेक. हा मूर्ख परत चावी द्यायला चाललाय. तरी याला मळ्यामध्ये मी सगळं समजावून सांगितलं होतं, पण नवीन डाव पण खेळलो. पण बहुतेक प्यादात चुकीचं निघाला. कसला नवीन डाव? तू काय बोलतोयस मिलिंद? तू ना मला तुझ्या प्लॅन मध्ये घेत नाहीस ना, म्हणून तुझं हे असं होतं. तू कॉन्फिडंटच नसतोस. मुळात बऱ्याचदा तुझे प्लॅन्सच फालतू असतात. तू जरा गप्प बसतेस का? अरे का? हे बघ, कुठले प्लॅन योग्य अयोग्य हे नंतर ठरवू. आधी आतमध्ये काय चाललंय ना हे जरा शांत डोक्याने बघ. काय रे नाना? एक मिनिट तात्या. नाना चावी द्यायचं सोडून तिजोरीकडे काय करतोय?